तर सुप्रभात मंडळी, चंडिका देवीचं दर्शन घेऊन आम्ही डायरेक्ट आलो घरी आणि डायरेक्ट झोपून गेलो. खूप दमलेलो आणि खूप रात्री मस्तपैकी धमाल एन्जॉय केलं, मस्तपैकी जेवलो वगैरे. आणि आता मस्तपैकी कोकणातली सुंदर अशी पहाड झाली आहे. ह्याच्या घरामागचा परिसर बघा कसा, इथे केळी आहे, नारळ आहे, आंबा आहे. मी ब्रश पण नाही केलाय, आंघोळ पण नाही केलं, डायरेक्ट कॅमेरा समोर आलोय, उठलोय तसा, कारण पाणी तापतंय. कारण मला आज गरम पाण्याने आंघोळ करायची इच्छा झाली. ह्या पाण्याने आंघोळ करायची जी मजा आहे ना, ती गिझर मध्ये नाहीये. इथे सगळे अजून झोपूनच आहेत. प्रथमेश झोपलाय, शशादा झोपलाय. रात्री एवढी थंडी वाजत होती ना. आणि ह्याचं घर आहे ना, हे पूर्णपणे मातीचं घर आहे बघा. ही दिवाळ नाही, हे पूर्ण मातीने लिपलेलं घर आहे. तर त्याच्यामुळे आतमध्ये ना जरा पण गरम होत नाही, खूप थंडावा जाणवतो. अरे झोप लागली तुला? मस्त लागली ना. मला पण मस्त थंड होतं ना क्लायमेट रात्री. कोकणात आहे ना मातीची घर आता खूप कमी पाहायला मिळतात. त्यातलंच हे एक निखिलचं घर. ते आता कधीतरी वर्षातून एकदा गणपतीला वगैरे येतात, त्यामुळे बंदच असते. तर आजचा जो दौरा असणार आहे ना आपला, तो असणार आहे केशवराज मंदिर आसूतचं, आणि त्याच सोबत असणार आहे लाडघरचं दत्त मंदिर. आणि ते करून आपण जाणार आहोत थेट मुंबईच्या दिशेने. चला, पाऊस आता बारीक बारीक पडतोय, हे बघा जबरदस्त. कोकण म्हणजे स्वर्ग भाई. काजू भाजलेत बघा, काजू. कोकणचा असली मेवा, जो सुगंध येतो ना काजू भाजल्यावर, नेक्स्ट लेवल नेक्स्ट लेवल. आता पण बघा इकडे टाकलेत काजू, हे बघा पाणी तापतंय आणि काजू भाजतोय. निखिल, तुझे काजू सगळे संपवणार आज आम्ही. संपव. याला म्हटलं ब्रश करायला ये, हा बोलतो गावी आलो तर ब्रश नको, पूर्ण फील घेतो. हे बघा कडुलिंबाच आहे ना त्याच्यात. गरम पाण्यामध्ये टाकेल म्हणजे तुम्हाला केस विस नसतील तर येऊ शकतात. त्याचं काय ऐकू नका, हा नकली डॉक्टर आहे. पाणी कडकडीत तापलेलं आहे. निखिल आपल्याला मदत आली, म्हणजे गरम असेल. अरे गरम गरम है, गरम है. नाही आहे नाही खूप गरम नाही होत, थंड गरम नाही होत कधी. अच्छा, हा रे, टेक्नॉलॉजिया. टेक्नॉलॉजी. चलो काजू भाजिया. भाजले, थोडेसे भाजायचे बाकी आहेत रे अजून. चला गरम पाण्याची आंघोळ करू आणि थेट निघून नाश्ता करून आसूतला जाणार ना आता आपण, मग नंतर लाडघर. अंघोळ करताना आपण व्हिडिओ बघायचा काय, एक्सक्लुझिव्ह फुटेज, एक्स्ट्रा चार्जेस तेव्हा इथून दाखवतो. केशवराज मंदिराच्या बाहेरच आम्ही इथे जरा नाश्ता करायला थांबलोय. आणि हे काय आलंय, पानगी. हा काय प्रकार असतो? तांदळाचं पीठ वाटतं, अच्छा, ओके. पानामध्ये देतात ते. लोणचं आहे ते. मिरचीचं लोणचं आहे ना, तांदळाच्या पिठाचं. आपले घावणे कसे असतात, सेम तसा आयटम आहे. प्रकार फक्त तो पानावरती हे केला होता. चला, पेट पूजा तर झाली. आता थालीपीठ, काय पानगी पानगी आणि काय खाल्लं आपण, घावणे. मस्त मजा आली. आणि आता आपण जातोय केशवराज मंदिराचं दर्शन घ्यायला. केशवराज मंदिराला जाणारी वाट आहे ना, ही बघा अशी काहीतरी आहे. नारळी, फोफळी, सुपारींच्या बागातून अशी वाट जाते. आणि इथे तुम्हाला ना घरगुती प्रोडक्ट्स वगैरे ना खूप पाहायला मिळतील असे. हे बघ, हे काय, हा काय आयटम आहे, सोनचाफा. सोन तेल आहे का त्याचं? पाणी आहे त्याचे. बाटलीतला सोनचा. काय करायचं, पितात नाही, ते असं देवाजवळ ठेवायचं, असं केलं हा. देवाशी ठेवायचं. अच्छा, असं काय, असं सगळं तुला खायला पियालाच पाहिजे काय, ह्याला दिलं पाहिजे होतं घरी जाऊन पी. सोनचाफा प्रिझर्व करून ठेवलाय तिकडे. आता आहे ना ढीकभर खाऊन आलाय, ढीकभर, तरी पण त्याची भूक नाही जात आहे. जातं कुठे रे, खाल्लेलं जातं कुठे. केळीचं झाड बघ यार, एवढं मोठं केळीचं झाड बघितलेलं काय कधी? केवढं आहे बघ ते बघ, केवढं हाईट आहे बघ केळीच्या झाडाची. त्या पण एवढं मोठं नाही बघितलेलं. मी 2 वर्ष आधी आलेलो ना, तेव्हा पण पावसातच आलेलो. तेव्हा एवढा पाऊस होता ना, इथून आहे ना पूर्ण वरून आहे ना झऱ्याचं पाणी असं खळखळ खळखळ करत वाहत होतं आणि इथे सगळं पडत होतं. ते एवढं सुंदर दृश्य होतं ना. पण आज बघा पूर्णपणे हा सुकून गेलेला आहे. कोकणात एवढा लवकर पाऊस गेलाय आणि एवढा कमी झालाय, हे खूप रेअर पाहायला मिळतं यार. खूप भारी. केशवराज मंदिर. खरंच ही जी वाट आहे ना केशवराज मंदिराच्या दिशेने जाणारी, इतकी सुंदर आहे ना आणि इतकी निसर्गरम्य आहे ना. नारळी, सुपारी, फोफळीची झाडं आहेत आजूबाजूला. आणि एक मस्तपैकी आता ओढा वाहतोय. त्या ओढ्याच्या पुलावरनं आपल्याला क्रॉस करून मंदिराच्या दिशेने चढाई चालू करायची आहे. चढाई म्हणजे प्रॉपर स्टेप्स आहे, असं काही ट्रेकिंग वगैरे नाही आहे. पण आता तो ओढा तुम्हाला मी दाखवतो. ही जी वाट आहे ना खूपच सुंदर आहे. फोटोज, व्हिडिओज तुमचे खूप चांगले येतील आणि रॉ कोकणाचा फील तुम्हाला या वाटेवर येईल.
केशवराज मंदिराच्या इथून आता आपण ऑलमोस्ट पोहोचत आलो आहोत लाडघरच्या दत्त मंदिराजवळ. किती किलोमीटर दाखवतोय निखिल? 2-2.5 किलोमीटर. 2.5 किलोमीटर ना, 7 मिनिटं 5 मिनिटात पोहोचू. आता बाकी हे सिनेरी बघा. भात शेती लावली आहे सगळी. कोकणात भात शेती कॉमन असते आणि आता ती भात शेती आहे ना त्याची कापणी होईल दसऱ्याच्या ड्युरिंग दसऱ्याला कापणी होते. जोडपणी मग ते सगळे तांदूळ वगैरे तो हे केला जातोय बघा. पूर्ण भात शेती आहे. तर मित्रांनो फायनली अशा प्रकारे लाडघरचं दत्त मंदिराचं सुद्धा दर्शन आपलं झालेलं आहे आणि आता आपण थेट निघणार आहोत मुंबईच्या दिशेने. म्हणजे थोडं कुठेतरी लंच स्पॉटसाठी थांबूया, जेवण जेवूया मस्त अस्सल कोकणी पद्धतीचं आणि थेट निघूया मुंबईला. आपली दापोली ट्रिप ही संपलेली आहे. फक्त दापोली फिरलो तर एवढी आम्ही मजा केली. कोकण कोस्टल राईडला आता फुल ऑन धमाल येणार आहे. ये तो झाकी आहे, पुरा कोकण बाकी आहे. चला तर हा व्लॉग इथेच एंड करतो. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत, कोकणातल्या व्हिडिओसोबत. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन आहे ती साईडची दाबायला विसरू नका. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी स्टे ट्यून. पुढच्या भागात आपण नक्की भेटूया अशाच नवीन एका प्रवासासोबत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.